नमस्कार प्रेक्षक मी स्वाती गोडसे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज लोकमत विशेष मध्ये आपण पाहणार आहोत आसाम आणि मिझोरम या दोन शेजारील राज्यांमध्ये पेटलेल्या सीमावाद विषयी। तर आसाम आणि मिझोरम या दोन्ही पोलीस दलात झालेल्या हिंसक संघर्षात आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झालेत आणि या संघर्षानंतर केंद्र सरकारने त्या परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात केले असून दोन्ही राज्यांना शांततेचं आवाहन केलंय। पण अचानक हा संघर्ष का पेटला आणि नेमका आसाम मिझोरम हा संघर्ष आहे तरी काय याचाच वेध घेणारा आमचा स्पेशल रिपोर्ट। आसाम मिझोरम मध्ये संघर्ष। हिंसाचारात आसाम पोलीस शहीद। सीमावादातून हिंसेचा भडका। देशाच्या उत्तर पूर्वेतील आसाम आणि मिझोरम या राज्यांमध्ये सीमावादावरून संघर्ष पेटलेला आहे। या संघर्षात आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलेलं आहे। सोमवारी मिझोरमच्या सीमेवर आसाम सुरक्षा दलाचे जवान आणि मिझोरम पोलिसांदरम्यान हिंसा झाली। मिझोरमकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा आसाम पोलिसांनी केलेला आहे। इतिहास में शायद पहली बार ऐसा हुआ है जब दो राज्य के बीच आमने सामने उनकी ही सिक्योरिटी फोर्सेस भिड़ गई थी, जिसके कारण सिर्फ यही नहीं असम पुलिस को नुकसाने भी हुई, जिसके और 5 जवान शहीद भी हुए और 40 से भी ज़्यादा घायल हुए हैं। हम इस वक्त खड़े हैं असम मिज़ोरम बॉर्डर के कछार ज़िले के लायलापुर में। यही ये स्थान है जहाँ पे हम लोग कल देखे थे कि ये जो पहाड़ी है ये पहाड़ी असम का ही हुआ करता है, और लेकिन अब 3 किलोमीटर के जैसे जगह ये मिज़ो जितने भी लोग हैं ये लोग दखल कर चुके हैं और असम चाहती है कि ये ज़मीन उनको वापस दी जाए। ये दोनों राज्य के बीच जो विवाद चल रही है ये विवाद को लेकर बहुत सालों से चल रही है और इसको एक निपटाने की कोशिश जो बरकरार है। खुद हमारे गृह मंत्री अमित शाह जी भी 3 दिन पहले शिलोंग में दोनों मुख्यमंत्री से बातचीत किए, पर अभी तक कोई हल नहीं निकला है। और कल जो घटना घटी वो बहुत ही दुर्भाग्यजनक है। राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर हिमंत बिश्व शर्मा आए हैं और उनके साथ डीजीपी भास्कर ज्योति मोहंतो भी यहाँ पे आए हैं। आसाम सरकारने दिलेल्या माहितीनुसार आसाम मिझोरम सीमेवर असलेल्या लैलापूर गावात हा संघर्ष झालाय। वहाँ का जो बॉर्डर का एसपी है इन लोग का साथ बैठ के बातचीत चल रहा था। उसी टाइम पे जैसा क्या कहूँ आपको कि कोई कारण नहीं है, ऐसा ही पहले तो पत्थर या ईटा वगैरह दे के पहले वो हंगामा मचाया, उसका बाद में बस अंधाधुंधा बस फायरिंग शुरुआत किया। फायरिंग में अभी तक 6 पुलिस पर्सनल का जान गया। अभी भी ऊपर में बहुत सारे आदमी है, करीबन 80 आदमी अभी इंजर्ड है। एकीकडे आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झालेले असताना या मुद्द्यावरून मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचं बघायला मिळालं। दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, तसंच एकमेकांच्या पोलीस दलांवर हिंसा भडकवल्याचा आरोपही केलाय। We have not allowed our land to be taken over like earlier. So today we are firmly on our land. We are protecting our land. There was a fight for a post. So Amit Shah ji has told me to give that post to CRPF. I said fine, take the post. आसाम मिझोरम सीमेवर आता जवळपास 3000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। वादग्रस्त भागावर आसाम पोलिसांनी दावा केल्यानंतर हा संघर्ष पेटलाय। आसाम आणि मिझोरम दरम्यान सीमावर्ती भागातल्या जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। आपण या जमिनीवरचा दावा सोडणार नसल्याचं हेमंत बिस्व शर्मा यांनी याआधीच स्पष्ट केलंय। तसंच आसाम पोलीस कुणावरही गोळीबार करणार नसल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलंय। तर तिकडे मिझोरमच्या खासदारांनी वेगळाच दावा केलाय। आसाम पोलीस सीआरपीएफच्या जवानांसह मिझोरमच्या हद्दीत शिरले आणि त्यांनी मिझोरमच्या पोस्टवर कब्जा केला। त्यानंतर हा हिंसाचार घडल्याचं मिझोरमकडून आता सांगितलं जात आहे।
या हिंसक संघर्षाला आसाम पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप मिझोरामच्या खासदारांनी केलाय. We shot them dead because they shot us first. Whenever they charge our duty post, why don't we shoot them dead? They are lucky that we don't kill them all. If they come again, we shall kill them all. दरम्यान या सगळ्या संघर्षाला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. मिजोरम की जो रूलिंग पार्टी है वो एनडीए अलायंस पार्टनर है. असम के मुख्यमंत्री भाजपा के हैं. दोनों आमने सामने हैं, एक दूसरे से बात नहीं करते हैं और ट्विटर के माध्यम से उनसे चर्चा हो रही है. यही जो अविश्वास एनडीए के अंदर है और जो एक अराजकता की स्थिति बन गई है, ये चिंताजनक है. इसको तो 3 महीने से हो रहा था. 3 महीने से ये मिजोरम विलेजर्स भी अटैक कर रहा था, असम विलेजर्स को. मिजोरम पुलिस ने अटैक कर रहा था असम पुलिस को. तो फिर ये पहले से इसको तय था कि ये सब करेगा. तो इसलिए पहले से सेंट्रल गवर्नमेंट एंड बीजेपी गवर्नमेंट असम में इन लोगों को ध्यान देना चाहिए था. ये नहीं होना चाहिए. और पहले तो हमारा गवर्नमेंट जब असम में था, अंदर दिल्ली में भी हमारा गवर्नमेंट था, कांग्रेस गवर्नमेंट था, तब तो इस तरीके से हत्या कहीं नहीं हुआ है, कभी नहीं हुआ था. दरम्यान या हिंसक घटनेनंतर मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सिलचरला जाऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसंच हेमंत शर्मा यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आसाम आणि मिझोराम दरम्यान झालेल्या सीमा संघर्षानंतर केंद्रीय गृह मंत्रालय खडबडून जागं झालेलं आहे. दोन्ही राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावाही घेतला. तसंच वाद आणखी चिघळू नये म्हणून सीआरपीएफची 4 पथकं संवेदनशील भागात तैनात करण्यात आलेली आहेत. तसंच 6 पथकं राखीव ठेवण्यात आलेली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर वादावर तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. एकीकडे परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा केली जातेय. या सगळ्या परिस्थितीचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आढावा घेतला जात आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही राज्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. From Northeast MPs Forum also, we do appeal both the people of Assam and people of Mizoram to maintain peace, harmony. We must stand united. We should not be divided. So Northeast MPs Forum is making appeal to the people living in the border areas. 24 जुलाई को गृह मंत्री स्वयं वहाँ पे गए. सीमा के इस विषय को वहाँ उस मीटिंग में मीडिया के अनुसार वहाँ पे चर्चा भी हुई, लेकिन विकल्प नहीं. तो मतलब वहाँ गए, फोटो ऑप लिया, भाषण दिया. प्रधानमंत्री जी, मोदी जी असम और उत्तर पूर्वांचल को लेके उनको अष्टलक्ष्मी के ऐसे ऐसे शब्दों को लेके हमको लुभाने की कोशिश की, लेकिन परिणाम क्या. और इसीलिए गृह मंत्री और दोनों राज्य सरकारों को जिम्मेदारी लेने की ज़रूरत है. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे, तर मिझोराममध्ये एनडीएतला घटक पक्ष सत्तेवर आहे. मात्र दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद नसल्याचं या हिंसाचाराच्या घटनेमधून स्पष्ट झालेलं आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आसाम आणि मिझोराममध्ये सीमावाद सुरू आहे. तसंच नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सीमावादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिलेला होता. पण यावर तोडगा निघण्याऐवजी वाद आणखीनच चिघळल्याचं बघायला मिळत आहे. आता परिस्थिती जरी नियंत्रणाखाली असली तरी वाद मात्र अजूनही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तर आसाम आणि मिझोरममधील सीमा वादावरती आधारित या स्पेशल रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत ब्रेक नंतरही आहे आणखीन एक स्पेशल रिपोर्ट. बघत रहा न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. अशातच गेल्या 2 वर्षात राज्यावर जणू निसर्ग कोपलाय अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टी, चक्रीवादळ, महापूर, गारपीट, दरड कोसळणं अशा अनेक संकटांचा सामना राज्याला करावा लागतोय. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय. आता पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्राला जबर तडाखा बसलाय. मात्र आता आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलाय. बघूयात त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यातली जनता एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करते. कोरोनाच्या संसर्गापासून या संकट मालिकेला सुरुवात झाली. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना राज्यातल्या नागरिकांनी पहिल्यांदाच लॉकडाऊनचा अनुभव घेतला. कोरोनाची लाट ओसरत असतानाच राज्यावर अस्मानी संकट ओढावलं. कधी मुसळधार पाऊस तर कधी गारपिटीचा सामना करावा लागला. या नैसर्गिक संकटावर मात करत असतानाच कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनलेली होती. कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणं कठीण झालेलं होतं. देशाप्रमाणेच राज्यातील आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडलेली होती. सध्या राज्यातली कोरोना रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही कायमच आहे. डोक्यावर कोरोनाची टांगती तलवार असतानाच आता राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावलेलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा जबर तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तळीये गावात दरड कोसळल्यामुळे मोठी मनुष्यहानी झाली. 35 मृतदेह बाहेर काढलेले आहेत आणि जवळजवळ 45 ते 47 मृतदेह ढिगाऱ्याखाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती निर्माण झालेली होती. नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावं जलमय झाली. महाड, खेड आणि चिपळूण शहरात पूरस्थिती बघायला मिळाली. तिकडे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातली अनेक गावं पाण्याखाली गेलेली होती. राज्यातल्या जनतेनं एकापाठोपाठ एक अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केलेला आहे. गेल्या 1.5 वर्षातल्या नैसर्गिक संकटांवर नजर टाकल्यास जानेवारी 2020 मध्ये राज्याला गारपिटीचा फटका बसला होता. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यांनी म्हणजेच जून 2020 ला राज्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. या चक्रीवादळातून सावरतो न सावरतो तोच ऑगस्ट 2020 मध्ये विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली. तर ऑक्टोबर 2020 मध्ये पुन्हा एकदा राज्याला अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी सुरू झालेली नैसर्गिक संकटांची ही मालिका यंदाही कायम असल्याचंच बघायला मिळालं. मे 2021 ला राज्यात तौक्ते चक्रीवादळानं थैमान घातलेलं होतं. त्या संकटावर मात करत असतानाच पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि पुरामुळे हाहाकार उडालेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याचं जवळपास 15,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्याकरता केंद्राची देखील मदतीची अपेक्षा राज्य सरकारला आहे. पण राज्य सरकारच्या वाट्याला केंद्राचा निधी अजूनही आलेला नाही. गेल्या 1.5 ते 2 वर्षातल्या या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर जनतेला सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. तर राज्य सरकारनं केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रानं 2 वर्षात केंद्र सरकारकडे 8,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 2020 मध्ये झालेल्या गारपिटीसाठी राज्यानं केंद्र सरकारकडे 93 कोटींची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारनं कोणतीही आर्थिक मदत राज्याला दिली नाही. निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यानं केंद्राकडे 1,065 कोटींची मागणी केली होती. त्यापैकी केंद्र सरकारने राज्याला केवळ 268 कोटी रुपये दिलेले आहेत. विदर्भातल्या पूरस्थितीनंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 900 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण केंद्र सरकारनं राज्याला केवळ 151 कोटी रुपये दिले. 2020च्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारनं केंद्राकडे 3,721 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवलेला होता. त्यानंतर केंद्रीय पथकानं राज्यातल्या आपत्तीग्रस्त भागाला भेटीही दिल्या, पण केंद्रानं राज्याला कोणतीच आर्थिक मदत केली नाही. तौक्ते चक्रीवादळानंतर राज्यानं केंद्राकडे मदतीची याचना केली होती. राज्यानं केंद्राकडे 203 कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यावेळी केंद्रीय पथकानं नुकसानाची पाहणी केली, मात्र अद्यापही केंद्राने राज्याला मदतीचा हात दिलेला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्याविषयी केंद्र आणि राज्य सरकारचे वेगवेगळे निकष आहेत. राज्याने आपल्या निकषांनुसार आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मात्र राज्याच्या नाही तर निदान केंद्राच्या निकषानुसार तरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. SDRFच्या नियमानुसार जी देय आहे ती केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यामुळे मग तोक्ते वादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल, विदर्भात आलेला पूर असेल, या सगळ्यांच्यासाठी आत्तापर्यंत आम्ही मागणी केली ती जवळपास 7,000 कोटीची. 420 कोटी रुपयाच्या पलीकडे आम्हाला मिळाले नाही आणि आमच्या तिजोरीतून आम्ही 12,000 कोटी रुपये आत्तापर्यंत या सगळ्या संकटात वाटलेत. आज सगळं संकट मोठं असताना, कोरोनाचं संकट मोठं असताना तर अपेक्षा करणं, आम्ही विनंती करू पंतप्रधान महोदयांना, पण द्यावं त्यांनी. केवळ बोलणं फिरणं आणि हे काही करत नाही अशी टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना मदत काय मिळते केंद्राकडून हे विरोधी पक्षांनी सुद्धा पाहिलं पाहिजे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका केवळ महाराष्ट्रालाच बसला असं नाही, इतर राज्यांमध्ये सुद्धा तौक्तेमुळे नुकसान झालेलं होतं. मात्र केंद्र सरकारनं त्यापैकी काही निवडक राज्यांनाच आर्थिक मदत दिल्याचा आरोप राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. केंद्र सरकारनं गुजरातला 1,000 कोटी, पश्चिम बंगालला 2,707 कोटी, मध्य प्रदेशला 611 कोटी तर कर्नाटकला 511 कोटी रुपयांची आर्थिक मदत केलेली आहे. मात्र महाराष्ट्र अद्यापही केंद्राच्या मदतीच्या अपेक्षेत आहे. केंद्र सरकार वरती अशा पद्धतीने काहीतरी घुसपट काढून बोलणं हे मला वाटतं बरोबर नाही. राज्य सरकार मुळामध्ये आता माझा प्रश्न तोच आहे की ज्या पहिल्या निसर्ग वादळाचा प्रश्न होता त्या निसर्ग वादळाची मदत तोक्तेच्या वेळेस वितरित झाली नव्हती. हे ज्यावेळी विरोधी पक्षनेते आणि बाकी सगळे लोक गेले ते लक्षात आलं की ज्यावेळी तिथली म्हणजे त्यानंतरनं 6-7 मे होऊन गेले होते. तोक्तेची मदत अद्यापपर्यंत लोकांनी मिळाली नाही. पंचनामे झाले पण सगळेच पंचनामे असंही नाही, पण त्याचीही मदत अजून लोकांनी मिळाली नाही. त्यामुळे राज्य सरकारची या विषयातली जी पहिली प्राथमिकता आहे ती राज्य सरकार करत नाही, हे दुर्दैवाने वाचतं. एकीकडे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या संकट काळात राज्य सरकारनं आपत्तीग्रस्तांना किती मदत दिली आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचली का याचाही खुलासा सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. आता पुन्हा एकदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अभूतपूर्व संकटात सापडलेला आहे. या संकट काळात तरी पूरग्रस्तांना दोन्ही सरकारकडून वेळेत मदत मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सोनवणेसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे सध्याच्या संकट काळात तरी राजकीय वाद बाजूला ठेवून प्रत्यक्ष मदत करणं अपेक्षित आहे. आणि यासोबतच लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.